आपल्या शरीराचे व्यंग आत्मशक्तीने दूर करता येते। हीच मनशक्ती आयुष्यात लढायला शिकवते। हाच संदेश घेऊन खारघर सेक्टर 12 येथील दिव्यांग सेंटर मधील मुलांना योग धडे देण्यात आले। निमित्त होते आंतरराष्ट्रीय योग दिनाचे। खारघर सेक्टर 12 येथील दिव्यांग सेंटर मधील मुलांना शकुंतला नेगी यांनी योगाचं प्रशिक्षण दिलं। आपलं शरीर आरोग्य राखलं पाहिजे हा संदेश त्या मुलांना देण्यात आला। आयुष्यात काही झालं तरी मनानं हरू नका, मनानं सशक्त बना असा संदेश यावेळी मुलांना देण्यात आला। यावेळी पनवेल महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक निलेश बाविस्कर, भाजपाच्या नेत्या कांचन कुमार बिर्ला तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी निलेश मनोहर बाविस्कर, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका खारघर। आज योग दिवस आपल्या सगळ्यांना राष्ट्रीय योग दिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आज 21 जून इथं एसएच दिव्यांगन सेंटर या ठिकाणी योग दिवस साजरा करण्यात आलेला आहे। आमचे उत्तराखंडचे अध्यक्ष व योग टीचर नेगी मॅडम, आमचे भारतीय जनता पार्टीचे महिला उपाध्यक्ष कांचनजी बिर्ला आणि एसएच दिव्यांगन सेंटरच्या सगळ्या टीचरांनी या ठिकाणी आम्हाला आमंत्रण केलं होतं आणि या मुलांबरोबर योग करण्यामध्ये खूप आनंद वाटला। अशा मुलांना योग शिकवण्यासाठी नेगी मॅडम या ठिकाणी आलेले आहेत आणि या मुलांना एक चांगल्या पद्धतीने त्यांना समजल्यासारखं आणि त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असलेलं असं योग या ठिकाणी त्यांना करण्यात आलेलं आहे। एसएच दिव्यांगन सेंटरच्या माध्यमातून खारघरमध्ये आमच्या हे जे मुलं आहेत ज्यांना आपण दिव्यांगन म्हणतो, अशा दिव्यांगन मुलांना इथे सेंटरमध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं, त्यांची काळजी घेतली जातं आणि असं सेंटरच्या माध्यमातून आमच्या खारघरच्या जे दिव्यांगन मुलांना एक चांगलं त्यांना शिक्षण देण्याचं काम एसएच दिव्यांगन सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। मी यांच्या सगळ्या टीचरांना धन्यवाद देईल। एक चांगलं काम आपण या ठिकाणी करताय। अशा मुलांना शिकवण्यासाठी सगळे महिला शिक्षक यायला तयार नसतात, पण आपण वेळ काढून आमच्या मुलांना एक चांगलं शिक्षण भेटावं, त्यांना समजावं, आपलं राहणीमान समजावं, या ठिकाणी आपण हे सगळे प्रयत्न करताय म्हणून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। आपण योग दिवशी निमित्त आम्हाला या मुलांबरोबर योग करण्याची संधी दिली म्हणून एसएच दिव्यांगन सेंटरचा मी धन्यवाद देतो आणि पुनश्च आपल्या सगळ्यांना योग दिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।